नमस्कार श्रोते हो. एक व ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण अधिक मास महात्म्य यामधील अध्याय 25 घेणार आहोत. श्री गणेशाय नमः. ऐका भाविक जन सकळ, मल महात्मे अतिरसाळ, श्रवण केलिया तत्काळ, झडे कलिमल निजनिष्ठे, साक्षात लक्ष्मी नारायण, तयाचा संवाद जान, येरी लापनिका नव्हे जान, कर श्रवण भावार्था. श्री विष्णू साक्षात आपण, लक्ष्मी ते म्हणे ऐके वचन, मलमास परम पावन, करी श्रवण शुभानने, सकळ तीर्था माझे पर्याग पूर्ण, किंवा शास्त्रा माझे सुदर्शन, वेदा माझी सामवेद जान, श्रेष्ठपण तया ते, व्रता माझी एकादशी, सप्तपुरा माझी काशी, उत्तम स्नान गंगेसी, भागीरथीसी जेवी घडे, पुराणा माझी श्री भागवत, आर्था माझी श्री भगवती तार्थ, शास्त्रा माझे वेदांत निश्चित, मासात मलमास हा, या माझी अतिउत्तम प्रकारे, संपूर्ण दाना ते जो अंगीकारी, सदा सर्वदा मनोच्छाव स्वीकारी, तरी जन्म फेरी निवारे, स्नानदान होम जप, स्वाध्याय ऐसे जे तप, मलमासी करता अमूप, तरी नासे ताप, पाप तयाचे दीपदाना दिव्य प्रसेवन, भावे की जे ब्राह्मण संतार्पण, दानवस्तू की जे दान, तरी पावे सदन तो माझे, तयाचे शुष्क अथवा घोर, पातकांचा मी न करी विचार, भस्म करी मी समग्र सत्वर, नाही उशीर मज लागी, ऐसे वचन नारायणाचे, अकर्णोनी लक्ष्मी वंदे. स्वामी या महिमान याचे अधिकाधिक ऐकले, लक्ष्मीरुवाच हे स्वामी जनार्दन सर्वेश, यथाशक्ती आचरे जो दानास, तरी इतके पुण्य प्राप्त होय त्यास, नवल वचनास वाटत असे तरी स्वाभाविक कवनाला, शक्त्यानुसार दानधर्म घडला, कोण पावन कोण उद्धारला, पाहिजे कथिला वृत्तांतू, ऐकून ऐसे उत्तर बोलता झाला सर्वेश्वर, मने कथानक परिकर, श्रवण करी शुभानने, ऐके कमळ लक्षणे वरदे, पुरातन इतिहास शुभ दे, अरुंधती आणि पार्वती संवादे, सुखप्रद श्रवण करी, एकदा कैलासा प्रती अंती जाती झाली अरुंधती सती, नमोनिया पार्वती प्रती अनुवादा संतोषे, तो मलमासाचा दिवस प्राप्त होता, त्या समयास अरुंधती वदे देवीस, ऐका वचनास माझिया, तू तव जगत्रय जननी, साक्षात आदि भवानी सदा वससी, सनिधानी खटाग्रवाग पाणी वंश केला, कवन पुण्याची या कोठी, पूर्वी आचरलीस गोमटी, ते मज निवेदी हातवटी, बोलता होटी लाजे मी तव ऋषी भार्या सत्य, तुझ लागी सर्व असावे श्रुत, परी नेनतपणे असे पुसत, न यावे कोपात मज लागी, मास पक्ष वर्ष दिन, कोठे नव्हे तुझे आगमन, टाकून या कैलास भुवन, कोठे न जासे शुभानने, वृद्ध भरतार सदाचा पाही, भस्म उद्धारण सदा देही, सुगंध द्रव्याची वार्ता नाही, लवथिवीत गजचर्मे, उदक प्राशाना तुंबनी फळ, भक्षावया पात्र नरकपाळ, ऐसे असे परी त्रैलोक्यपाळ, म्हणते अचळ अविनाशी, ऐशी अविनाशकाशी, कवन पुण्य जोडले तयासी, ते कृपा करून या मदसी, संकलित अर्थासी वदावे, ऐकून अरुंधतीचे वचन, देवी करी हस्य वदन, मंग वदती झाली आपण, गौरी रमन तोषकी जे, मंग वदत असे पार्वती सती, ऐके बाई अरुंधती, भरता मुचा भोळा पशुपती, स्नेह मज प्रति पाळित, जेवी पुत्रा लागी कृपाळू माता, स्नेह वृद्धी प्रति पाळता, तेवी माते भोळानाथा, कृपा करीत स्नेह वरे, भरताराची कृपा परिपूर्ण, असलिया दुजे न ठावे जान, माहेर न ठावे तिये लागून, भरतार पूर्ण स्नेहाळू, नाना परी विनोदे रीती, समय संतोषावी मज प्रती, हे तव पूर्वीची रीती, तेही पद्धती वेगळीच, मी असता पितृग्रही, कुमारी दशा प्राप्त देही, ऐसे असता ऐके समय दुर्वासा आले भेटीस, तपिया माझी शिरोमणी, महाराज तो दुर्वास मुनी, तेने माझी या पित्या लागुने निवेदिली कहाणी, ते ऐका मलमास महिमा परिकर, मुनिराव वदला अपार, तेथीची मी होऊन तत्पर, श्रवणरंध्या अकर्णिले, मग तेथीची बसला हेत, मी हे आचरे
नित्यानित्य संपूर्ण साधल्यास हे व्रत पिता करवित उद्यापन तया पुण्य करून जाण प्रसन्न झाला तरी नयन अर्धांगी ठाव देई म्हणून वदता तथा स्वयसे म्हणे तोची व्रत प्रभाव फळला शंकरायचा पती प्राप्त झाला मलमास महिमा आगळ न भूतो न भविष्यती ऐसे सांगता पार्वती बोलती झाली अरुंधती मने कृपा करून मज प्रति व्रत पद्धतीने विदीपा मी व्रत संपादिन भावार्थे जाण आचरून विना व्रते दाना विन निरर्थक जाण जन्म हा ऐसे बोलता विनयवाणी ऋषी भार्या शिरोमणी मग बोलती झाली भवानी तेचे श्रवणे परसवू पार्वती म्हणे शुभ कल्याणी ऐका हो माये साधवी शिरोमणी मासा माझी प्रतिदिनी ऐके अरुंधती सुशिळे द्वादशी संक्रांती पाही त्या विभागल्या मासाच्या ठाई प्रतिमासा ते परवे सर्व ही पुण्यदेही आचरिता परियामल मासाच्या ठाई संक्रांती ठाऊच नाही म्हणून असकृत पाही म्हणती जाण निश्रेयसी म्हणून पर्व काळा अत्युत्तम इथे की जे दान धर्म तेने योगी पार्वती रमणा निजधाम वैकुंठी येथे जे जैसे दान की जे स्नान विधी आचारी जे तैसे तैसे फळ पाविजे स्नान सायस न करता अनायासे ऐसे वाक्य वदता गौरी येरू मागती नमस्कारी मस्तकठे विचरणावरी म्हणे कृपा करी स्वामिनिया तरी मल महिमा अनुपम्य मज निवेदाव संपूर्ण तुम्ही केले व्रत तेही जाण करावे कथन मज लागी स्वयं मी अंगीकारीन तया व्रता लागी आचरेन इतके देई कृपादान करी पावन जननीये ऐकून येस या वचनाते उमा निवेदित असे येते म्हणे ऐके संपूर्ण व्रत ते जे मी आचारले भामिनी तेची कथिते तुझ लागुनी प्रातःकाळी स्नानाते स्वारवणी चंद्रमोळी ते नमस्कारोनी बैसे पूजने आदरे षोडोपचारे पूजा समस्त साहित्यसी यथास्थित काही न्यून पदार्थात ऊन पडो निधी सर्वथा मग अश्वत्था तळी आसन घालून बैसे निवांत मन तेथे गौरी पंचका ते स्थापन करी पूजन यथाविधी गौरी पंचक माझी माता ते मज आदन दिधलेसे तियेने करीत असे तेची मी पूजेने भाव धरून अवधारी पंचामृत पूजा सोपस्कारे नित्य पूजिता पंचगौरी धूपदीप पुष्पे नाना पर्यार्पी निर्धारी पूजने सौभाग्यादी वस्त्रे कंजल अर्पी दक्षिणेचे फलतांबूल नैवेद्य षड्रस सुपरिमळ अर्पी निर्मळ भावार्थे ऐसी पूजा संपूर्ण मासवरी करीत असे जानवी सुंदरी मंग उद्यापना ते स्वीकारी तेही पर्यावधारी पाचारुने विप्र पंचकाते सदांपत्यासी तयते वस्त्रे अलंकारादी सहिते भोजनाते षड्रस ऐसे करिता उद्यापन विप्रदिधी आशीर्वजन अक्षय सौभाग्य नवे खंडन साधिले पूर्ण व्रतासी ऐसे संपूर्ण मासवरी जाण मौनेची एकभुक्त करून व्रत साधिले संपूर्ण फलपूर्ण प्राप्त झाले ऐसे व्रत माझे आनंदाचे ते तू निवेदिले आजिसाचे जरी आचारसी नेमाचे फलतयाचे प्राप्त होय हे व्रत करिता जाणारी त्या पुत्र प्रसविती संसारी अक्षय सौभाग्याचे परी लाही संसारी परिसाते संपूर्ण व्रत प्रभावी ऐसा अरुंधतीने अकर्णीला सौरासा नमुनी उमीच्या चरण सजा पुसो निग्रह पातलसे स्वग्रही जावणे सत्वरे व्रतारंभ करीत असे आदरे पूर्ण होतास निर्धारे अखंड सौभाग्य ते पावली ख्याती जिची त्रिभुवनी पूजिते जिते सुरवर मुनी ते या व्रताचे ऐसी करणी तुझ लागुनी कथियेला ऐसा इतिहास पाही लक्ष्मी प्रतिवदे शेषाई अरुंधती पावती संवाद पाही वदला स्वदेही नारायण तोची कथा भागाघवा निवेदिला शोतिया सर्वा भाव करून आचरावा मग पहाव प्रत्यय ऐसे हे गौरी पंचक व्रत पूजा करावी नेमस्ततेने सौभाग्यवर्धन स्त्रियास पावे निश्चित आदरेसी आता अविश्वासांतरी ग्रंथीन धरावा निर्धारितेची वर्णू आतापरी कथावरी उत्तराधी जे विश्वास न मानती ग्रंथास त्याची अवस्था कशी असे त्याची परिसा सावकाश पुढील प्रसंग साधरे जे बोलिला सवे नारायण त्याची कथा श्लोकाधारे करून म्हणून न करावा अनुमान मानवे वचन दासाचे स्वस्ती श्रीमल महात्मे ग्रंथ पद्मपुराण समत मनोहर सुत विराचित पंचविंशोध्याय गौड हा श्रीकृष्णार्पणमस्तु श्री पंचविंशोध्याय गौड हा श्रोते हो इथे आपला मलमा अधिक मास महात्म्य यामधील अध्याय 25 पूर्ण झालेला आहे. झालेली सेवा मी विष्णू चरणी समर्पित करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.